पोट सापल सकाळी. स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आणि आपला हा जो व्लॉग असणार आहे आपला नवीन कॅमेरा मधला असणार आहे. आवाजाची क्वालिटी आणि कॅमेऱ्याची क्लॅरिटी तुम्ही नक्कीच कमेंट करा, कारण पहिल्यांदाच मी ट्राय करणार आहे कॅमेरामध्ये. आजपर्यंत मी आयफोन मध्ये शूट करत होतो, पण आयफोन मध्ये थोडासा प्रॉब्लेम यायचा. पण आज आपण जातोय नितीनचा आयफोन घ्यायला, कारण त्याचा फोन भरपूर खराब झाला होता आणि तो बरोबर दिसायला लागला होता मागे की भाई आपल्याला आयफोन घ्यायला जायचंय. तर आपण जाऊया आज नवीन मोबाईल घ्यायला. आज दिवाळी पण आहे, तर कालपासून प्लॅन नव्हता बनत. आज आपण जातोय, सुरुवात करतोय आपल्या नवीन ब्लॉगला. तुमचं प्रेम असू दे असंच. भेटूया ब्लॉग मध्ये, ब्लॉग कंटिन्यू करूया. आता जातोय आतमध्ये. नितीन भाई पॅकअप केलेलं आहे पूर्ण. पुढे जायचं आपल्याला. जायचं आहे. तुम्हाला सांगा तू कुठं जायचं आहे ते. मला माहिती नाही. आपला हा नवीन कॅमेरा आहे. कसं आहे? बढिया बढिया झकास. छोटूसा नाही एकदम कॅम्पॅक्ट. ऍक्शन काय आहे? DJI Action 5 Pro कॅमेरा आहे. एकदम टकाटक व्ह्यू आहे त्याच्यामध्ये. गोरं दिसतं क्लॅरिटी एकदम गोरा दिसशील तो समोर. कॅमेरा चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. हा का? हां, फक्त स्क्रीन बंद होते ऑटोमॅटिक. तर आता निघतो आपण पुढे. कुठे रे? गोइंग टू त्र्यंबकेश्वर. भोले बाबाला भेटायला. त्र्यंबकेश्वरला जायचंय, दर्शन घ्यायचंय आणि महादेवांच्या आशीर्वादाने भाई आज मोबाईल घेणार आहे. आयफोन iOS युजर होणार आहे, कारण बर्थडे झाले. मला आयफोन घ्यायची खूप इच्छा आहे, कारण का मी डेलीच वापरतो आणि त्याला कॅमेराची क्लॅरिटी भरपूर आवडते. त्याची भरपूर इच्छा झाली. आता भाईनी बॉडी एवढी बनवली आहे की आता मला लाज वाटते बाजूला बसायला. जरा फ्लेक्स कर. आता पंप नाही येणार तेवढा. हां, तर पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. बघूया पुढे काय होते. थँक्यू. कॅमेऱ्यातला बघू बरं. आज दिवाळीपासून सुरुवात करू. चांगल्या दिवशी सुरुवात करू. चांगल्या दिवशी सुरुवात करू. आणि मेन म्हणजे पहिलाच ब्लॉग आणि पहिलं दर्शन होतं डायरेक्ट त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिकला. आणि जायला आता लागणार आहे अंदाजे 3 तासाच्या आसपास लागतील, कारण आपण निघलोच दुपारी भरपूर. 7च्या आत पोहोचलो तरी इनफ आहे ना. कुठे तिथे? हा मा तिकडे. हा, 7च्या नाही, आपण 7च्या आधी पोहोचून जाऊ, कारण तू एका बार गाडी चालवणार आहेस ना. नॉन स्टॉप. आणि आता जे भाऊने आणलेत करायच्या जगल्या तेवढं गेम करतो, त्यांचा थोडा संपवतो. तर भाऊंचा रिव्ह्यू आहे का तुम्ही? कसा आहे कॅमेरा? कॅमेरा भाऊ एक नंबर आहे, जबरदस्त. आता ब्लॉग मुळे मजा येणार आहे आपल्याला. तरी मी तुम्हाला बोललेलो आपण जाऊया सातबारा हॉटेलला मस्तपैकी. सातबाराला जाऊ ना नेक्स्ट टाइम. आता दिवाळी झाल्यानंतर असं पण बोलतोय की जाऊ सातबाराला. तिथून नंतर तिथे एक भारी पार्टी होईल मोठी करू. आणि तिथं पण की गँग असेल तर अजून मजा येईल. ॲज युजल आपल्या रस्ते ट्रॅफिकवाले जे कधी संपत नाही. नाशिक पडका. आता आपण आलो सावध नाक्याजवळ. तिथून थोडासा रस्ता खराब आहे, तर अजून अर्धा पाऊस लागेल ना जायला हायवेला. हा गोडाऊन मी बनवला एक्सप्रेस ऑटो केअर. ओके, पूर्ण अख्खा लॉक अँड की गेट वगैरे मारून दिला मी. ओके ओके. एक्सप्रेस ऑटो केअर. नितीन भाई आहेत ना, ते जे फॅब्रिकेशनचे वर्क्स आहेत, सिव्हिल साईट्स आहेत, त्या सगळं कामं करतात. तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट घेऊ शकतात इन्स्टावर. ऑल इन वन आपला. कारण का त्यांचा नंबर मी देणार नाही ब्लॉगमध्ये. त्यांचा नंबर तुम्ही डायरेक्ट इन्स्टावर घेऊ शकतात. त्यांची ID काय Nitin003 ना इन्स्टाला आहे. ती मी आधी मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये. आता आलोय सावध नाक्याला. रविवार, बुधवार, शुक्रवार हे सगळे खायचे दिवस सगळे भेटतात. व्हेज आहेस तुला व्हेज भेटतं, नॉन व्हेज बोलशील. बाहेर पार्टीला गेला तुझे एक्स्ट्रा अलाउन्स भेटतो, त्यात अजून तुला अजून मजा. बाहेर फिरायला भेटेल ते वेगळा असं. आजच कसं अचानक आला मोबाईल घ्यायची. उद्या जाऊ का? उद्या येऊ. एकदम भारी व्ह्यू आहे यार कॅमेरामध्ये. व्यवस्थित धुरी चालल्या. आणि रात्री रिटर्न. टोचनचं काम चालू आहे. डिझेल खपलंय, पेट्रोल खपलंय वाटतं. अरे 2 तासाची रनिंग आहे. 2-2.5 तास.
त्र्यंबकला पोहोचन म्हणजे बटन चालू केलं डायरेक्ट शूट चालू होतो. कॅमेरा बंद आहे पूर्ण. आणि आता हे घर बघितलं भारी, किती भारी आहे. असं पाहतो एकदम कोपच्यामध्ये शांत वातावरण. म्हणून या साईडला लोक जास्त जगतात वाटतं. धूल मिट्टी नाही ना इथे. ओरिजिनल ऑक्सिजन. कसारा घाटा चालू आता घाट चालू झाला ना कसा. याला घाई असते बघ. टँकर आहे तरी पण भाई पळवतोय. त्याला काय घेणं पडलं. तो बघ समोर रस्ता कसा खतरनाक दिसतोय. येताना पत्ता बोल पत्ता बोल. किधर जाने का पत्ता बोल खाली. यस. जाने का त्र्यंबक. घिया ने कर्ज बाजारी किया है डीजल डाल डाल के. पण भारी वाटलं दादा इकडे येऊन. मला दुपारी ना असं वाटत होतं कॅन्सल करावं. तो विचार केला बरं आज जाऊ चल निघू. निघल्याशिवाय मतलब नाही बोललो. आणि तू मला बोलला ना की चल निघूया बोललो. मग तेव्हा बोललो आता गेलंच पाहिजे. बहुतेक आज महादेवाने बोललं असेल. असं पण काय सीन असेल. प्लॅनिंग करून करून आपला कॅन्सल होतो त्यापेक्षा डायरेक्ट निघलो. आता तुझा असं पण बिहारला चालला तू. आता मी तर 20 दिवस गायबच आहे. त्याचा काही विषयच नाही. मग आपला कार्यक्रमच लांबला असतो डायरेक्ट. कार्यक्रम लांबला म्हणजे आता तुला एकट्याला जाऊन घेऊन यायला लागला असतं. मी तर गेलोच नसतो. आणि दर्शन पण तेव्हाच. एकटा गेलोच नसतो. एकटा तर ते तर आहेच. जायची बात राहतेच. हे लोक कसे यार. हे बघ बाईक का चालवतोय घाटामध्ये आणि हेल्मेट नावाचा प्रकारच नाहीये. काय घेणं पडले. पडले ना भाई. पाणीपुरी जशी फुटते ना तर दिमाग फुटल. रस्ता बाहेर. सिरियसली. कसला खतरनाक व्ह्यू आहे बघ. समोर सूर्य आहे. त्र्यंबकेश्वर आहे बघ. इथून हा बोर्ड आहे. आणि म्हणजे नाशिकच्या आधी पहिला लिफ्ट मारून घ्यायचा आधीच एक. बस स्टँड जातो का तू? मी ह्याच्याने गेलोय ट्रेननी आणि ती कालीपिलीनी बाय स्टेशनवरून. असं बाय कारनी नाही गेलो. फर्स्ट टाइम चाललोय मी. म्हणून तो ब्लॉग बनवला पडतो ना. कसला भारी व्ह्यू आहे इथं. हिरवा हिरवागार वातावरण. एकदम हिरवागार. सनसेट पद्धतशीर. खंबाळे. हे बघ कसली भारी मीटिंग भरली यांची. म्हणजे आजोबा लोकांची. गावाकडचा पण काय पण बोल. बघ कसं भात लावलं. भात आहे का. मग इकडे कसं काय भात लावलाय. भातच आहे ना इकडे. चावल. पण सनसेट एकदम खतरनाक दिसतो भाई. गावाकडचं वातावरण म्हणजे असं वाटतंय ना स्वर्ग सुख. आणि हा वैतरणाचा मोडक सागर धरण या साईडला आहे. पुढे दिसतो. या साईडला वैतरणाचा मोडक सागर. गावातली पब्लिक. चला आतमध्ये जाऊ आपण. कसं आहे क्लॅरिटी कशी आहे. पद्धतशीर एकदम. लो लाईट मध्ये पण प्रॉपर कॅच करतात. गजानन महाराज त्र्यंबकेश्वर एंट्री पॉइंट. फायनली पोहोचलो भाई आपण. किती वाजले. 3 तास झाले. 7:30च्या आधी आपण पोहोचलोच आहे. आपण टार्गेट ठेवला होता तसा. 3 तास पोहोचलो ना. हा तरी गाडी स्लोच होती आपली. फास्ट नव्हती. फायनली आलो ना भाई डायरेक्ट त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला. भोले बाबा इकडं बघ. पूर्ण गर्दी खाली भाई. पूर्ण
पूर्ण माहोल खाली आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. पूर्ण पूर्ण माहोल खाली आहे आणि अख्खं मंदिर पूर्ण खाली आहे. हे बघ. या वर्षी दुसऱ्यांदा आलोय मी आणि मागच्या वर्षी आलो होतो. तर आज आलो सुट्टीला दिवाळीच्या पहिल्या दर्शनाला. खाली ना वर पाया पडतो बाई. इकडं बघ. ओम नमः शिवाय. एकदम सुख आहे नाही का महादेव. माइंड युअर स्टेप्स. यहाँ पे जय जय करो. जय बाप्पा. जय बाप्पा. वीडियो. दिवाळीचा माहोल आहे भाई. फुल लाइटिंग बिटिंग केली आहे. एक नंबर वाटतं वातावरण. इकडे बघ. ओम नमः शिवाय. पूर्ण लाइटिंगचा भारी व्ह्यू होतं. त्र्यंबकेश्वरला आलोय. लाईन किती 10 मीटर लाईन आहे फक्त. डायरेक्ट आतमध्ये दर्शन. दर्शन झालंय. एकदम शांतता झाली ना. एकदम भारी. आणि सीन असं आहे की गर्दी अजिबात नाही. दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता अक्षरशः बसायला पण जागा आहे. आणि थोडं आम्ही बसू आणि थोड्या नंतर आम्ही निघू पुढे, कारण का भरपूर भूक लागली आहे. जाऊ पुढे भेटूया. बरोबर. दिवाळीची लाइटिंग्स आहेत आणि मंदिर एवढं छान दिसतंय ना भाई. एक नंबर. एकदमच भारी. सुंदर एकदम. पूर्ण टॉप टू बॉटम लाईट्स लावल्या आणि या साईडला फाउंटन आहे जे नेहमी असतं तिथे. चालू आहे पण यावेळेस. आणि हा फ्रंट व्ह्यू या साईडला आहे समोर इकडे. आणि पुढे जाऊ मंदिरात त्या साईडला. अल्ट्रा वाईड ऑलरेडी येतो याच्यामध्ये. हे बघ अल्ट्रा वाईड आहे ना पूर्ण. ये ना. मार्केट पण पूर्ण शांत आहे दिवाळीमुळं. आय थिंक इकडं जायचं आपल्याला. दिवाळीमुळं इथं पण भरपूर शांतता आहे. दर्शनाला यायला खूप भारी वेळ आहे. आणि आज सोमवार आहे पण गर्दी नाही आहे विशेषतः. म्हणजे मार्केट अख्खं जे पूर्ण शांत आहे.
आता वाजलेत 7:30 आणि आपल्याला जायचं आता नितीनचा आयफोन घ्यायला फोन रूम ॲक्सेसरीज शॉपमध्ये, जे आहे शहीद सर्कलच्या इकडे नाशिकला. आणि सगळा अंधार आहे पूर्ण. भेटूया आता शॉपमध्ये. आणि पद्धतशीरपणे इथे पचका झाला आहे आमचा, कारण का सगळे फोन संपलेत आणि नितीन बसले आतमध्ये. शॉपला आलो आणि शॉपमध्ये एकही फोन नाही आहे, कारण का त्याला जो पाहिजे होता तो अवेलेबल नाही आहे कलरमध्ये. तर भाई आता कलरसाठी वेट करणार आहे आयफोनच्या. तर बघू आता काय होते फोनचं. वेटिंगच करावं लागेल का आता आपल्याला. भगवा तर भगवाच पाहिजे काय. आणि मग आता आपण थोडं जेवूया, कारण का आता घरी जायचं रिटर्न. तर बघू काय कोणतं हॉटेल चांगलं भेटेल चांगलं, मग ते जेवूया थोडंसं. आता जेवतो आम्ही. मस्त जेवण आलं आहे आणि हे ठेचा कॉम्प्लिमेंटरी भेटलं आहे बघू. खा पोट सापल सकाळी. रोटी आहे, कांदा. सिम्पल घेतलं जेवण, कारण का ट्रॅव्हल करायचं आहे, कारण की मी आता मजूत झोपणार आहे. वाजलेत 12:15. जातो आता घरी पोचलो. आता थोडंसं लेट झालं, पण फायनली आपण घरी पोचलो की ट्रिप संपली. व्लॉग कंप्लीट, टार्गेट फर्स्ट कंप्लीट.